असं टॉन करते ती मी स्वतः घेतलंय. ए हे असं जर काय असलं तर हितनच माघारी चल, नाहीतर आपल्या पोराचा जीव जायचा. चल नाहीतर काय एकुलता एक पोरगा आपल्याला. चल, चल. चला माघारी. हो पप्पा हे आहे तिकडे माघारी. आधी जिथं माझं लगीन होय ना एवढी चांगली पोरगी भेटली आणि तुम्ही इथनं माघारी चाललाय व्हय? पप्पा माझा नाही ह्याच्या विश्वास. आणि असलच ना तिच्या अंगात भूत तर त्या गरोदर बाई सकट संसार करीन मी. पण माझं आधी लगीन होऊ द्या. लग्नानंतर पहिल्या अमावश्याला मेलो ना तरी चालत, पण आता बिन लग्नाचं नाही मारायचं हो मला. तुम्ही येणार आहे का नाही? चला न बसा. हायला भूतासकट लगीन करायला तयार झाले. एवढी पोरं असुसल्यात होय लग्नासाठी? एवढ्या पोरी कमी पडल्यात? पोरासाठी पोटातल्या पोरी मारल्यावर अजून काय होणार? राम राम पाहुणे. राम राम. कंच्या गावचं म्हणायचं. खालून आलोय निसरवाडीत. होय पाहुणं, काय काम काढलं आमच्या गावात? अहो ती पोरगी बघायला. यांना काय नको सांगू. या असली माणसं इथं लग्न मोड्यात बसलेली असतात. त्यात तिच्या भावकीतलं कोण असलं ना उगाच आणखीन काहीतरी वाढवून चढवून सांगताल आपल्याला. हे अरे भली माणसं दिसते ती. काय अडचण आहे का? नाही म्हणजे पोरीचं घर विचारलं म्हणून म्हणलं. ते रेश्मा म्हणून पोरगी आहे 10वीला आहे. तिचंच घर कुठं आहे बघतो या. हा मग असं काय विचारताय? मी आहे की इथं, मी सांगतो की. हे बघा इथून असं खाली जायचं, तिथं एक फणसाचं झाड आहे आणि त्याच्या पलीकडं पिवळं घर आहे आणि जरा पायऱ्या खाली उतर आहे ती. हा. कळलं का? होय पाहुणं, हा. मी काय म्हणतो, हा. काय लग्न बिग्नाचा विचार आहे काय? नाही म्हणजे एवढा तरणा बांड रुबाबदार पोरगा आणलाय, याला दृष्ट बी कोणाची लागायची नाही. त्यात तुम्ही पोरीचं घर विचारलं त्यामुळे यासनी वाटलं, बाकी नाही काय. एक पोरग चांगलं आहे. पाहुणं लयच हुशार आहे की तुम्ही. हुशार आम्ही कुठं, हुशार तुम्ही. नाही म्हणजे पोरीचं वय 16 वर्ष असून बी तुम्ही लग्न करायला तयार झाला आणि हे माहीत असून बी की पुन्हा जेलमध्ये जावं लागणार. आता हुशार कोण सांगा? तुम्हीच की. नाही ते मागणी नाही काय, आमचं जुनं पाहुणं आहे. काय म्हणलं? जुनं पाहुणं इथं तरी बी घर माहीत नाही वय. हा अहो त्याचं काय झालंय,